आपल्या शहरासाठी परिसरासाठी आपलीही काही कर्तव्य असतात हे कृतीतून दाखवून दिलं आहे। पवन देसाई यांनी पालिकेकडून एक दमडीही न घेता रोड डिवायडर मधील 1 किलोमीटर पर्यंतच्या झाडाचं संगोपन त्यांनी केले। पाहुयात उपसंपादक दीपक सोमा यांचा हा विशेष वृत्तांत। एखादी गोष्ट करायची म्हटली तर अशक्य असं काही नाही। हवी असते ती तुमची इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न। वृक्षप्रेमी पवन देसाई यांनी नेमकं हेच केलं आणि उभी राहिली ती 1 किलोमीटर पर्यंतची झाडं। आकाशवाणी केंद्र ते नीलमनगर येथील रस्ता दुभाजकात त्यांनी ही झाडं लावली आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पवन देसाई यांनी पालिकेकडून एक दमडी देखील घेतलेली नाही। तसे पवन देसाई हे मनसेचे पदाधिकारी। आपल्या परिसरात रस्ते दुभाजकात झाडं लावावीत यासाठी ते पालिकेच्या मागं लागू शकले असते, पण त्यांनी नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं। वृक्षमित्र म्हणून मोठं योगदान दिलं। पवन देसाई यांनी आकाशवाणी केंद्र ते नीलमनगर बनशंकरी हॉटेलपर्यंतच्या रस्ता दुभाजकात तब्बल 900 झाडं लावली आहेत। नुसती झाडं लावून ते गप्प बसले नाहीत, तर याचं संगोपन सुद्धा ते करतायत। झाडांच्या रोपांना पाणी मिळावं यासाठी त्यांनी ड्रीपचा वापर केलाय। झाडांची छाटणी, खत टाकणं आदी कामं देखील स्वतः पवन देसाई हेच करतात। हे सगळं कशासाठी? तर आपला रस्ता परिसर सुशोभित असावा, हिरवाई वाढीस लागावी, हवेतल्या ऑक्सिजनमध्ये भर पडावी असा उद्देश। अर्थात सामाजिक कार्य आणि पर्यावरण प्रेम, तेही कुणाकडून नया पैसा न घेता। आमच्या पालिकेनं 2 कोटी रुपये खर्च करून झाडं लावण्याचा सपाटा सुरू केला आहे। त्यात सावळा गोंधळच दिसून येतो। ही जबाबदारी पर्यावरण प्रेमींना दिली असती तर त्याचे चांगले परिणाम दिसले असते, असं पवन देसाई यांचं। सर 3 वर्षापूर्वी आम्ही आकाशवाणी केंद्र ते बनशंकरी चौक हे 600 मीटरचा रस्ता आम्ही वृक्षारोपणासाठी घेतला होता। त्यामध्ये बिट्टीचे झाड लावलं आहे सर आम्ही। 3 वर्षानंतर जे सक्सेस झालं आहे, मग त्याच्यानंतर आम्ही आकाशवाणी केंद्र ते चेतन हॉटेलपर्यंत हे गोल्डन दुरंत हे 350 मीटरचा डिवायडर आम्ही वृक्षारोपणासाठी घेतलेला आहे सर। हे 3 वर्ष आधी सक्सेस झाल्यामुळं ते तिकडचा 300 मीटरचा आम्ही रस्ता घेतला आहे। गोल्डन दुरंत ह्या जातीचं आम्ही झाड लावलं आहे सर। गोल्डन दुरंत ह्या जातीचं झाड सोलापूर जिल्ह्यात डिवायडरमध्ये आज तगायत कोणीही लावलेलं नाही सर। म्हणजे अपार्टमेंटमध्ये लावलं जातं, गार्डनमध्ये लावलं जातं, म्हणजे मोठमोठ्या ठिकाणी लावलं जातं, पण डिवायडरमध्ये आजपर्यंत कोणच लावलं नाही सर। 6 महिन्यापूर्वी तेही लावलं गेलं आहे। 6 महिन्यानंतर त्याचंही रूप एकदम कायापालट होईल सर। आणि माझा भाग, मला वाटतं की इथेच माझा भागच हे स्मार्ट सिटी आहे। हे सोलापूर स्मार्ट सिटी आहे, ह्यात अजिबात दुमत नाही, पण माझा भाग त्यात एक प्रकारे भर घालणार आहे। हातवाडा भाग ज्याला म्हणतात, नाही, हे हातवाडा भाग नसून हे स्मार्ट सिटी माझा भाग आहे। आणि हे जे रस्ता इथला जाणारा हे VIP रस्ता आहे असं मला वाटतं। सारख्या म्हणजे एक वृक्षप्रेमीचं जीव जळतं सर। कोणाला लागलं नाही, मला माहीत नाही, माझ्या जीवाला लागलं सर ते गोष्ट। सर अक्षरशः झाडं जळून गेले सर। झाड जळून गेले, अक्षरशः विदाऊट प्लॅस्टिक न काढता ते झाडं लावले गेले सर। म्हणजे न कपडे घालून आंघोळ केल्याचा असला प्रकार त्यांचा आहे सर। मी म्हणतो हे काम कोणाला तर तुम्ही एका वृक्षप्रेमीला नाहीतर माझ्यासारखे एका सामान्य सामाजिक कार्यकर्त्याला जायचं होतं, जेणेकरून माझ्यासोबत जे आहेत 5-25 तरुण लोक त्यांना रोजगार मिळाला असता सर। आणि ते झाडंही सगळे सुंदर हिरवेगार राहिले असते सर, आणि सोलापूर शहराच्या विकासात त्याला भर पडलं असतं सर। इतक्यावरच हे महाशय थांबलेले नाहीत, तर लोकवर्गणी आणि स्वतःचं योगदान यातून ओपन जिम त्यांनी उभारला आहे। याचा फायदा परिसरातील नागरिकांना होतो। पवन हिरण्णा देसाई हे आपल्याला ओपन जिममध्ये चांगला समाजसेवा, समाजासाठी सर्वासाठी चांगला जिम केलेला आहे। सर्वजण नेहमी येतात, नियमितपणे करतात। ज्यांना आवड आहे त्याने करलेलं, आणि प्रत्येकजण यावा आणि आपला शरीराचा चांगला दष्टपुष्ट राहण्यासाठी जिम करावा। तर आम्ही येतो, नियमित येतो न चुकता, आणि हे चांगलं आहे। उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, सर्वासाठी चांगलं आहे। आरोग्यासाठी चांगलं असतं। नाव आहे व्यंकटेश विठ्ठल अंबट। आमच्या ह्या एरियामध्ये
पवन हिरण्य देसाई यांनी स्वखर्च आणि लोक वर्गणीतून हे सगळं कामं एकदम इच्छुकने आणि एकदम चांगल्यापणाने हे आम्हाला सगळं काम करून दिलेलं आहे ते. आणि हे ओपन जिम आहे हे महिला, वृद्ध, बालकांना, वयस्कर लोकांना, अशा लोकांना एकदम चांगल्या पद्धतीचे ओपन जिम आम्हाला करून दिलेत. ह्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे. आणि ह्यातून लोकांना खूप काही असं की व्यायाम केल्याबद्दल त्यांचं शरीरांचं आणि त्यांचं कायाशील असं निरोगी शरीर राहावं म्हणून हे सगळं काम करून दिलेलं आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद तर आम्ही हे ओपन जिमची संकल्पना आणली. म्हणजे हे ओपन जिम म्हणजे महिलांसाठी म्हणा, ज्यांना गुडघेदुखी आहे, ज्यांना BP आहे, त्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी खूप काही आहे सर. हे असली संकल्पना पुणे, मुंबई, हैदराबाद असल्या हायटेक सिटीमध्ये आहेत सर. खेडेगाव आहे भास्कर पेरे पाटलाचं, म्हणजे एक खेडेगाव पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसा हा माझा परिसर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला पाहिजे. ह्या म्हणजे सोलापुरात जेणेकरून कोणी आलं तर ह्या भागाला बघून त्यांचंही मन प्रसन्न झालं पाहिजे, असं काम करणार आहे सर. पुढचे खूप काही संकल्पना आहेत, ते केल्यानंतर सांगतो. आहे या कामी त्यांना उद्यान विभाग आणि झोन ऑफिसचं सहकार्य लाभत. टोटल 900 झाडं लावलं आहे सर. आपण दरवर्षी 1001 झाडं लावायचं संकल्पना हाती घेतो सर. त्याला खूप काही सहकार्य करतात. म्हणजे माझं मित्रपरिवार असेल, जेणेकरून इथल्या नागरिकांनी असेल, त्याला सहकार्य म्हणजे उद्यान विभागाकडून सहकार्य असतं, झोन 4कडूनही सहकार्य असतं. यांच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी हे काम पूर्ववत करू शकतो सर. संगोपन आम्ही स्वतः करतो सर. आम्ही स्वतः करतो. इथले गॅरेजवाले करतात, दुकानदार करतात, सगळे भाऊ लोक करतात, सगळे मित्र करतात. सगळे व्यवस्थित पाणी देतो म्हणून हे झाडं सर आज हिरवे टवटवीत आहेत. एकूणच काय तर ठरवलं तर काहीही होऊ शकतं. याचं पवन देसाई हे उत्तम उदाहरण. आपल्या योगदानातून शहराच्या सौंदर्यात ते भर घालतायत. परिसरातील नागरिकांना सुविधा निर्माण करून देत आहेत. ते निस्वार्थ भावनेनं जबाबदार, सुजाण नागरिक आणि एक सच्चा पर्यावरणप्रेमी यातून दिसून येतो. या वृत्तांताचं चित्रीकरण केलं होतं प्रतिनिधी दिनेश शिंदे यांनी.